दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंनी पॅव्हलियन मध्ये येऊन बसायचंय. 3 ओव्हरची देणार आहे. हो. बॅटर कोण आहे? संजय आणि रुपेश असे 2 सलामीवीर आंबेलकरवाडी संघाकडून. आता काय आहे तुला? आणि विश्वकर्मा सुतारवाडी संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय सागर. नाही केला. पेन भेटला का? बॉलरचं नाव घ्या सागर. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. विश्वकर्मा सुतारवाडी संघाकडून पहिलं षटक घेऊन भगवती टेम्पल एंड कडून सागर गिरकर समोर असेल. संजय पहिला चेंडू आकोट टप्प्याचा चेंडू. चेंडूला पूल करायचा होता मात्र चेंडू निर्धाव स्वरूपात जातो यष्टीरक्षकाकडे. निर्धाव चेंडूने सामन्याची सुरुवात होते. स्पर्धेचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना विश्वकर्मा सुतारवाडी विरुद्ध आंबेलकरवाडी दावली. सागर याचा पुढचा चेंडू. पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर संजय याच्यासाठी. यावेळी चेंडू जोरदार तटवलाय. पाहूया जेल खाली क्षेत्ररक्षक येतो मात्र जेल सुटतोय. पहिलं जीवदान मिळतंय. संजय याचा फायदा उचलतायत. 2 धावा मिळतात. 2 धावाने स्वतःच आणि संघाचं खातं उघडलं जातंय. धावसंख्या होते 2. बिनबाद 2. सागर दरम्यान पुढचा चेंडू घेऊन संजय एका जीवदानीशी खेळतोय. जेल सोडला होता याआधी संजयचा. त्याचा कितपत फायदा उचलतोय संजय. एक महत्वाचा सामना असेल. पुढचा चेंडू सागर याचा संजय याच्यासाठी. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू. लेग बिफोरचा नियम नाहीये त्यामुळे अपीलही केली जात नाहीये आणि लेग बाय स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या येते 3. आता नवीन सलामीवीर स्ट्राईक एंडला येईल रुपेश. सागर याच्या पुढचा चेंडूचा तो सामना करेल. सागर चांगली अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतो विश्वकर्मा सुतारवाडी संघाकडून. रुपेश पुढचा चेंडू. हाही चेंडू सुरेख होता. निर्धाव स्वरूपात जातोय हाही चेंडू. धावसंख्या 3. बिनबाद 3. पहिलं षटक चालू असलेला सामना विश्वकर्मा सुतारवाडी विरुद्ध आंबेलकरवाडी. परत एकदा सागर. शफल होऊन स्कोअर लेगच्या दिशेने चेंडू तटवण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो मात्र सागर अचूक टप्प्यावरची चेंडू. यावेळी स्कोअर लेगच्या दिशेने चेंडू तटवलाय. पाहूया चेंडू चाललाय बॉर्डर लाईनच्या दिशेने. 4 धावेसाठी सामन्यातील जरा जागा कर त्याला. रुपेश याच्या बॅट मधून या सामन्यातील पहिला चौकार आला होता. परत एकदा सागर. पाहूया यावेळी कसा कमबॅक करतोय. एका चौकाराने खेळतोय रुपेश. धावसंख्या झाली आहे 7. बिनबाद 7. यावेळी चांगला चेंडू आणि हा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपात जातोय आणि पहिलं षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आंबेलकरवाडी संघाची धावसंख्या होते 7. बिनबाद 7.
पहिल्या ओव्हरचा सामना या ठिकाणी झालाय. 7 धावा केलेत. पंच जरा थांबवायचं आहे जरा. डीजे जरा जोरात आवाज. षटकाचा खेळ या ठिकाणी झालाय आणि पहिल्या षटकामध्ये आंबेडकरवाडी संघाने 7 धावा केले. बिनबाद 7. आता दुसरं षटक घेऊन येतो विश्वकर्मा सुतारवाडी संघाकडून. बांदे यांकडून प्रणव याचा पहिला चेंडू. संजय याच्यासाठी यावेळी चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवलाय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी. एक षटकार खाल्ल्यानंतर आता बघूया कमबॅक कशा पद्धतीने करतोय. हा चेंडू नो मॉर्निंग घोषित केलाय आणि अर्थातच यानंतर या चेंडूवरती फिट असेल. फ्रीटचा चेंडू संजय याच्यासाठी. गोल्डन चान्स. फ्रीट. पाहूया प्रणव कशा पद्धतीने हा चेंडू टाकतो. या चेंडू उचललाय. चेंडू परत एकदा जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावसंख्या 20. बिनबाद 20. दुसरं षटक चालू असताना लगातार 2 चेंडूंवरती 2 षटकार मारले संजय याने. तिसरा चेंडू अकोट टप्प्याचा चेंडू परत एकदा पोल केलाय. यावेळी फटका बसलाय. जेल खाली क्षेत्ररक्षक आहे आणि जेल बाद. पहिला धक्का बसलाय.
संजय बाद झालाय. प्रणव याने आता कुठेतरी कमबॅक केलाय, कारण 2 चेंडूवरती 2 षटकार त्याला मारले होते संजय याने आणि त्यालाच बाद केल्यानंतर पुढचा चेंडू प्रणव याचा. यावेळी चेंडू बसलाय, पाहूया परत एकदा झेल खाली फुल आणि दुसरा धक्का बाद. दोन चेंडूवरती सलग 2 षटकार खाल्ल्यानंतर प्रणवने कमबॅक केला आणि 2 फलंदाजांना त्याने बाद केले. आता हॅट्रिकची संधी असेल प्रणवकडे. पाहूया या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक होते का. हॅट्रिक चेंडू घेऊन बांदेकडून प्रणव. नवीन बॅटर श्रीकांत साठी पुढचा चेंडू हॅट्रिक बॉल. प्रणव टू श्रीकांत. यावेळी चांगला चेंडू आणि निर्धाव स्वरूपात जातोय चेंडू. धावसंख्या झाली 20. 2 बाद 20. दुसरं षटक चालू असताना विश्वकर्मा सुतारवाडी विरुद्ध आंबेडकरवाडी असा सामना. 3 षटकांचा सामना. प्रणव परत एकदा पुढचा चेंडू घेऊन आकोट टप्प्याचा चेंडू. यावेळी स्कोर लेग बाउंड्रीच्या बाहेर फुल केला चेंडू. 6 धावेसाठी जातो. पहिल्या इनिंग मधल्या 2 ओव्हर संपल्यात आणि 2 षटकांमध्ये आंबेडकरवाडी संघाची धावसंख्या झाली 2 बाद 26. पहिल्या डावातील शेवटचा म्हणजे तिसरं षटक घेऊन येतोय विश्वकर्मा सुतारवाडी संघाकडून भगवती टेम्पल यांकडून. शेवटच्या षटकाची सुरुवात करेल प्रसाद. प्रसाद तिसरं षटक घेऊन तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू आकट टुप्प्याचा चेंडू. लेगेस्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचाने वाईड बनवून गेला. अतिरिक्त धावेने धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या होते 27. 2 बाद 27. परत एकदा प्रसाद. यावेळी सुरेख चेंडू होता. बॅटला लिडिंग एजला लागली आहे, मात्र कोणताच धोका यावरती होणार नाही. एक धाव मिळते. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होती 28. 2 बाद 28. प्रसाद पुढचा चेंडू घेऊन रुपेश याच्यासाठी आकोट टप्प्याचा चेंडू होता. पूल केली. पाहूया प्रणव झेल खाली येतोय, मात्र झेल काय होऊ शकला नाहीये. त्याचा फायदा मात्र आंबेडकरवाडी संघाचे 2 फलंदाज उचलतात. 2 धावा पूर्ण करतात. धावसंख्या 2 ने बदल होईल. धावसंख्या होते 30. परत एकदा प्रसाद. रुपेश
नितेश याच्यासाठी पुढचा चेंडू घेऊन पाहूया. परत एकदा यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवला चेंडू, चालला बॉर्डर लाईनच्या दिशेने आणि चेंडू होईल सीमारेषा पार 4 धावेसाठी. होते 34. परत एकदा प्रसाद या आधीच्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर पुढचा चेंडू घेऊन परत एकदा शॉर्ट चेंडू, यावेळी परत एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने पूल केला, क्षेत्ररक्षक आहे, वन बाउंड चेंडू अडवला जाईल, थ्रो केला जाईल, एकच धाव मिळेल. धावसंख्या होते 35, 2 बाद 35. तिसरं म्हणजे पहिल्या डावातील शेवटचं षटक चालू असताना आंबेडकरवाडी संघ प्रथम फलंदाजी करत असताना 35 धावसंख्येवरती पोहोचलाय. परत एकदा प्रसाद गोलंदाजी मार्गवरती तयार असेल. श्रीकांत याच्यासाठी यावेळी चेंडू मिड विकेटच्या दिशेने तटवलाय. इथे चांगलं क्षेत्ररक्षण होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो, मात्र तितका चांगला थ्रो येतोय, मात्र थ्रो किपर पर्यंत पोहोचेपर्यंत 2 धाव पूर्ण होत आहेत. धावसंख्या होते 37, 2 बाद 37. पुढचा चेंडू प्रसाद श्रीकांत याच्यासाठी परत एकदा यावेळी कट केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय फर्स्ट लिप मध्ये तेजस नाटेकर यांच्याकडून. 1 धाव मिळेल. धावसंख्या होते 38. आणि तिसरा षटक समाप्त होतोय, म्हणजे पहिल्या डावाची सांगता या ठिकाणी होते. धावसंख्या झाली आहे 38. निघण्यासाठी 39. नसेल विश्वकर्मा सुतारवाडी संघासमोर हा सामना जिंकण्याच्या वेळेसाठी 18 चेंडू आणि 39 धावा. 39 धावांचं आव्हान असेल विश्वकर्मा सुतारवाडीसाठी आणि हे आव्हान पूर्ण करण्यासाठी 2 सलामीवर मैदानात येत आहेत स्वरूप आणि प्रणित विश्वकर्मा सुतारवाडी संघाकडून.
दरम्यान दुसऱ्या डावाला सुरुवात होते. विश्वकर्मा सुतारवाडी विरुद्ध आंबेडकरवाडी असा हा सामना चालू आहे. पहिल्या डावामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना आंबेडकरवाडी संघाने 38 धावा केलेत आणि 39 धावांचं आव्हान ठेवलंय. विश्वकर्मा सुतारवाडी संघाकडून 39 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरले. 2 सलामीवीर स्वरूप, स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला प्रणित आणि गोलंदाजी मार्गवरती नीरज भगवती टेम्पल हेड करून पहिला चेंडू, चांगला चेंडू चटवला आणि चेंडू येतो सीमारेषा पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला आणि 6 धावेने सुरुवात करतोय. 39 धावांचं आव्हान असेल विश्वकर्मा सुतारवाडी संघासमोर. पहिल्या चेंडूवरती सर लगावल्यानंतर परत एकदा पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी स्ट्राईक एंडला स्वरूप. नीरज याचा पुढचा चेंडू, थोडीशी जागा बनवली स्वतःसाठी आणि पॉइंट मध्ये चेंडू कट केला आणि यावरती 1 धाव मिळेल. धाव संख्येत 1 ने बदल होतोय. धाव संख्या होते 7. आता नवीन बॅटर स्ट्राईक एंडला असेल प्रणित. नीरज पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला होता. स्वरूप आणि दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली होती. अशा 7 धावा झाल्यात. आता पहिल्या ओव्हर मधला तिसरा चेंडू टाकण्यासाठी तयार असेल. समोर असेल नवीन फलंदाज, नवीन सलामीवीर प्रणित. आकोट टप्प्याचा चेंडू स्कोअर लाईनच्या दिशेने चेंडूला तटवलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. च्या दिशेने चेंडू तटवलाय. चांगला फटका होता. यावरती 2 धावा निश्चितच मिळतील. धावसंख्या होती 13. बिनबाद 13. पहिलं षटक चालू असताना 39 धावाचा पाठलाग करतो विश्वकर्मा सुतारवाडी संघ. 2 सलामीवीर प्रणित आणि स्वरूप चांगली फलंदाजी करतायत. पहिल्या षटकातील 4 चेंडू टाकून झाले. त्यांनी 13 धावा जमा केलेत. नीरज याचा पुढचा चेंडू परत एकदा प्रणित स्ट्राईक एंडला तयार असेल. नीरज याच्या पुढच्या चेंडूचा तो सामना करेल. यावेळी परत एकदा पॉइंट मध्ये चेंडूला कट करायचा होता, मात्र फसला आणि चेंडू निर्धाव स्वरूपात जातो यष्टिरक्षकाकडे. तेरा धाव संख्येवरती पोहोचला विश्वकर्मा सुतारवाडी. परत एकदा नीरज एक निर्धाव चेंडू टाकल्यानंतर पुढचा चेंडू प्रणित याच्यासाठी कट करून चेंडूला पाठवलाय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावते. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू फरार होतोय 4 धावेसाठी. पहिलं षटक संपले आणि पहिल्या षटकामध्ये विश्वकर्मा सुतारवाडी संघाची धावसंख्या 17. 39 धावांचा पाठलाग करतायत. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी विश्वकर्मा सुतारवाडी संघाला. श्रीकांत येतोय दुसरं षटक घेऊन. बांदे यांकडून दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल. समोर असेल स्वरूप.
जो की एका षटकारानिशी खेळतोय. दुसऱ्या डावाच्या पहिल्याच चेंडूवरती त्याने षटकार ठोकला होता. 12 चेंडू आणि 22 धावाचं समीकरण. पंचांनी जरा सामना पटापट चालू करायचा आहे कारण अंधाराला सुरुवात झाली आहे. श्रीकांत दुसऱ्या डावातील दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन समोर असेल स्वरूप सुतार. एका षटकाराने खेळतोय. चांगली सुरुवात या दोन्ही सलामीवीरांनी केली आहे. 39 धावांचा पाठलाग करतात विश्वकर्मा सुतारवाडी संघ. 17 धावा झाल्यात आणि अजूनही येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 22 धावा करायच्या असतील. त्यातील पहिला चेंडू दुसऱ्या डावातील दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू फिल्टर चेंडू होता आणि यावेळी मात्र जेल बाद होतोय. स्वरूप सुतार बाद होतोय. पहिला धक्का बसतोय. असेल. स्वरूप बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी विश्वकर्मा सुतारवाडी संघाकडून नवीन बॅटर प्रणव स्ट्राईक एंडला. श्रीकांत चांगली गोलंदाजी करतोय. स्वरूप सारख्या पहिल्या गोलंदाजाला बाद केल्यानंतर पुढचा चेंडू यावेळी लिगस्टीचा चेंडू बाहेरून जातोय. पंच अभिषेक यांनी तो वाईड म्हणून घोषित केलाय. धावसंख्येत 1 ने बदल होईल. धावसंख्येत 18 1/18. दुसरा षटक चालू असताना 39 धावांचं टार्गेट असेल विश्वकर्मा सुतारवाडी संघासमोर. परत एकदा स्कोअर मारा केल्यानंतर पुढचा चेंडू श्रीकांत याचा प्रणव याच्यासाठी. यावेळी चांगला चेंडू बॅटला नेटचा लागलेला नाहीये आणि बॅटकटच्या स्वरूपात एक धाव मिळेल. धावसंख्या होते 19 1/19. 10 चेंडू आणि 20 धावा. यानंतरचं समीकरण या सामन्यातील 10 चेंडू आणि 20 धावा. आता प्रणित स्ट्राईक एंडला एका चौकाराची एका षटकाराशी तो खेळतोय. वैयक्तिक 12व्या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. परत एकदा श्रीकांत याचा चांगला चेंडू. यावेळी अकोट टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला धाडलंय मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावेसाठी परत एकदा प्रणित चांगली फलंदाजी करतोय. श्रीकांत याला मात्र आता कुठेतरी बॅकअप करावा लागेल. चांगला चेंडू होता. फुल टच पद्धतीचा चेंडू ऑन द कार्पेट मारलाय. दुसऱ्या धावेसाठी धावतोय आणि 2 धाव पूर्ण होतील. धावसंख्येत 2 ने बदल होईल. धावसंख्या होते 27 1/27. श्रीकांत परत एकदा प्रणित याच्यासाठी चांगली फलंदाजी करतोय. प्रणित परत एकदा स्ट्राईक एंडला. यावेळी परत एकदा स्कोअर लेगच्या दिशेने चेंडू तटवायचा होता मात्र चेंडू लेगस्टेच्या बाहेर जातो. पंचाने वाईड म्हणून घोषित केलाय. धावसंख्या होते 28 1/28. दुसरं षटक थोडस लांबलेलं असं षटक श्रीकांत याचं. यावेळी परत एकदा प्रणित. परत एकदा यावेळी चेंडू हवेत आहे. पाहूया जेल येतो का. मात्र जेल सुटलाय. प्रणित सारख्या फलंदाजाचा जेल सोडलाय. धावसंख्या होते 29 1/29. दुसरं षटक चालू असताना 39 धावांचा पाठलाग करतोय विश्वकर्मा सुतारवाडी. त्यामधले 29 धावा पूर्ण झालेत. म्हणजे अजून 10 धावांची आवश्यकता असेल.
जाऊया सामन्याकडे. परत एकदा श्रीकांत गोलंदाजी मार्गवरती तयार असेल. यावेळी प्रणव पहिल्यांदाच स्ट्राईक एंडला असेल. 39 धावांचा पाठलाग करतो विश्वकर्मा सुतारवाडी संघ. पुढचा चेंडू प्रणव याच्यासाठी. यावेळी चेंडू पूल केला. नीटचा बॅटवर आलेला नाही. चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेतोय आणि जेल बाद होईल. प्रणव दुसरा धक्का. तील 10 धावा. 29 धावा झाल्यात. 39 धावांचं आव्हान आहे. 6 चेंडू आणि 10 धावाचं समीकरण. चला चला अजूनही 6 चेंडू टाकायचे म्हणजे 1 गोल टाकायची आहे. अंधार पडतोय. जरा लवकरात लवकर चालू करायचं आहे. अनिल मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अनिल, ज्याने 6 चेंडू मध्ये 8 धावा डिपेंड केल्या होत्या. फक्त एकच धाव खर्च केली होती आणि 4 फलंदाजांना बाद केलं होतं. आता त्याला डिपेंड करायचे असतील 6 चेंडूंमध्ये 10 धावा. समोर असेल प्रणित. तोही चांगला फलंदाजी करतोय. 6 चेंडू आणि 10 धावा. त्यातील पहिला चेंडू अनिल याचा. प्रणित याच्यासाठी. पाहूया आखूड टप्प्याचा चेंडू. मात्र नीटचा बॅटला लागत नाहीये. चेंडू सरळ निर्धाव जातोय. लिडिंग एज घेऊन 1 बाउन्स कीपरच्या हातात जातोय. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपात टाकलाय. आता समीकरण लगेच बदललंय. 5 चेंडू आणि 10 धावा. 5 चेंडू आणि 10 धावा. अनिल चांगली गोलंदाजी करतोय. मागच्या सामन्यामध्ये देखील त्याने चांगली गोलंदाजी केली होती. यावेळी चांगली सुरुवात केली. एका निर्धावन चेंडूने त्याने सुरुवात केली. आणि परत एकदा प्रणित असेल. आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळी 4 लिडिंग एज घेतली आणि फलंदाज बाद झालाय. प्रणित बाद झालाय. स्कोअर लेग अंपायरांनी बाद दिलाय त्याला. आणि आणि 10 धावा. गणेश स्ट्राईक एंडला. अनिल याचा पुढचा चेंडू. 2 चेंडू निर्धाव टाकलाय. एका फलंदाजाला बाद केलंय. तिसरा चेंडू. 4 चेंडू 10 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे जेल खाली. जेल सुटतो आणि चेंडू येतोय फरार बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. आता 3 चेंडूंची आवश्यकता असेल. 3 चेंडू आणि 6 धावा. अनिल पहिले 2 चेंडू मात्र चांगले टाकले होते. तिसऱ्या चेंडूवरती गणेश याने स्टेप आउट करून चौकारला झाला होता. 3 चेंडू 6 धावा. अनिल याचा पुढचा चेंडू. गणेश याच्यासाठी. लिडिंग एज घेतली. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दोन्ही धाव पूर्ण होतील. धाव संख्या होते 35. 2 चेंडू आणि 4 धावा. चांगला सामना पाहायला मिळतोय क्रीडा रसिकांना. 2 चेंडू आणि 4 धावा. गणेश
स्ट्राईक वरती असेल, ज्याने आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला आणि या सामन्याचं स्वरूप थोडस बदललं होतं. अटातटीचा असा सामना, 2 चेंडू 4 धावा. अनिल याचा पुढचा चेंडू गणेश याच्यासाठी. परत एकदा यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक लॉंगॉन बाउंड्रीवरून येतो, जेल होईल का? आणि बाद, गणेश बाद. आता सामना अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलाय. सामन्याचा शेवटचा चेंडू, 1 चेंडू आणि 4 धावा. गौरव स्ट्राईक एंडला येतोय. सामन्यातील शेवटचा चेंडू अनिल भगवती टेम्पल एंड कडून गोलंदाजी मार्कवरती सज्ज. समोर असेल गौरव, 1 चेंडू आणि 4 धावा. गौरवला आपल्या करिअर मधला एक बेस्ट फटका या चेंडूवरती मारायचा असेल, ज्याच्यावरती 4 धावा मिळतील. 1 चेंडू आणि 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. अनिल गोलंदाजी मार्कवरती रेडी. समोर असेल गौरव, 1 चेंडू 4 धावा. पाहूया खोलवर निर्धाव स्वरूपात जातो आणि हा सामना आंबेडकर संघ जिंकतो 4 धावाने. करा असा या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल सामना उद्या होईल. आणि यानंतर जाऊया या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे. तिथे अजय, अजय हे बघ.